मित्रो, बदलत्या परिस्थितीमध्ये काही नव्या वस्तूंची गरज असते. परिस्थिती बदलली की काही वस्तूंची गरज समाजाला लागत असल्यामुळे ते वस्तू निर्माण करणाऱ्या मनुष्यबळाची गरज असते. वस्तू निर्माण करणाऱ्या मनुष्यबळाबरोबरच त्या वस्तूच्या दुरुस्तीची देखील गरज लागत असते. त्यामुळं दुरुस्ती करणारी ही माणसं लागत असतात. त्यामुळं समाजामध्ये काय बदल होत आहेत आणि बदलत्या समाजाच्या काय गरजा आहेत आणि त्या गरजांसाठी कोणत्या ज्ञानाची, कोणत्या कौशल्यांची, कोणत्या क्षमतांची आवश्यकता लागणार आहे हे ओळखून, काळाची पावलं ओळखून जी माणसं वाटचाल करतात ती यशस्वी होतात. त्यामुळं समाजाचं ज्ञान, समाजाचं भान असणं यासाठी आवश्यक असते. जी राष्ट्र, जो समाज काळाची पावलं ओळखून काळानुसार बदलत गेला आणि जो समाज बदलला नाही, ज्या संस्था बदलल्या नाहीत, ज्या कंपन्या बदलल्या नाहीत, त्या मागे पडल्या. उदाहरणार्थ नोकिया बदलत्या परिस्थितीनुसार बदलला नाही. आज नोकिया बाजारातून कालबाह्य झालेला आहे. सांगायचा मतितार्थ हा आहे, तुम्ही बदलत्या परिस्थितीनुसार तुम्हाला स्वतःमध्ये बदल घडवून आणणं गरजेचं असते. आता ज्या राष्ट्रांनी आपली प्रगती साध्य केलेली आहे त्या राष्ट्रांनी हे काळाचे पावलं ओळखलेली आहे आणि जे राष्ट्र जगाच्या समोर असते ते महासत्ता असते. आपण नेहमी 2 पावलं मागे जेव्हा राहतो तेव्हा आपण मागेच पडतो. जेव्हा भारतामध्ये परकीय आक्रमण आलं, परकीय आक्रमकांनी त्यांच्या जेव्हा बंदुका होत्या तेव्हा आपल्याकडे लाटाकाट्या होत्या. आपल्याकडे बंदुका आल्या, त्यांच्याकडे पुढच्या प्रगतिशील साधनं आली. म्हणून आपण या व्यवस्थेमध्ये यशस्वी व्हायचं असेल, टिकून राहायचं असेल तर बदलत्या परिस्थितीनुसारची साधनं आणि बदलत्या परिस्थितीनुसारची साधना आपल्याला करावी लागते. तरच या काळासोबत, या काळावर आपली मुद्रा आपण उमटू शकतो, नाहीतर मागे पडतो.